मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालं होतं विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वेळे सन्मान श्री मधुजी थळे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते जे आकर्षक ट्रॉफी आहे ती प्रथम प्रदान करायची आहे। गावदेवी वडगर हा संघ विजय संपादित करतो आणि विजय संपादित करण्यासाठी खरोखर सिंहाचा वाटा विस्फोरक अशी फलंदाजी केली होती, उत्तम फलंदाजी केली होती, चौफेर पटकावीला प्रारंभ केला होता। सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार ते खेळाडूचं कौतुक केले जातात। सन्मान श्री मधुजी थळे साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत बेहळे आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम जे आकर्षक ट्रॉफी आहे आणि मित्र ही ट्रॉफी आम्हाला ज्यांच्याकडे बाद झालेली शिव साई इन्फ्रा लेफ्ट प्रोप्रायटर मोनिश पाटील सागर पाटील आणि दिग्विजय पाटील यांच्याकडे ट्रॉफी आम्हाला बाद झाली। त्यानंतर जे मोंजिनीचं केक आहे ते नारायणजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे। मोंजिनीचं केक आहे ते नारायणजी पाटील बेलेगावचे समाजसेवक नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते एक गिफ्ट हॅम्पर दिले जातं। त्यानंतर शिवसेना विभाग प्रमुख सन्मान श्री विठ्ठलजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते जे गिफ्ट हॅम्पर आहे ज्यांच्याकडे आम्हाला गिफ्ट हॅम्पर प्रदान झाले मित्र विजय नथू पाटील वैष्णवी कोटिंग पावडर चे प्रोजेक्ट कंपनीचे प्रोप्रायटर, त्यानंतर सतीश पाटील जेजीपीचे प्रोप्रायटर आपणास विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते जे गिफ्ट हॅम्पर आहे ते प्रदान करायचं आहे, ते खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे। प्रभाकर मणिलाल पाटील यांच्याकडे भेटवस्तू या ठिकाणी आम्हाला प्रदान झालेली आहे। ऑल द बेस्ट अँड नेक्स्ट मॅच। धन्यवाद मोहन भोईर सर 2 मिनिटं स्वागताकडे बोलतोय। मित्र मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालं होतं बेलेगावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ग्रामपंचायत बेले सन्मान श्री मधुकर थळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी ओमकार युवा संस्था आणि या संस्थेचे कार्याध्यक्ष त्या स्पर्धेचे सर्वेसर्वा महेंद्रजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा आपण गौरव करायचा आहे, सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे। पंचांनी सामन्याला सुरुवाती करायची आहे। मधुकर थळे साहेब यांचं मधुकर थळे साहेब यांचं विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे आयोजकांच्या वतीनं। धन्यवाद। त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं होतं बेलेगावचे सुपुत्र आमचे परम मित्र नारायणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे। बेलेगावचे समाजसेवक नारायण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। महेंद्रजी आपणास विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचंही विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे। स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं। पंचांना विनंतीशील आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। त्यानंतर मित्र या मान्यवर कक्षामध्ये गावदी ओळी या संघाचे खंदे समर्थक निमित्त ज्यांचा एक सहकार्याचा मोठा वाटा असतोय विठ्ठल रामचंद्र म्हात्रे साहेब शिवसेना उपशाखा प्रमुख ओळी यांचे आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय। विठ्ठलजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, उपशाखा प्रमुख ओळी। त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर जेजीपीचे प्रोप्रायटर आणि मित्र वंडर बॉय ऑफ भिवंडी ज्यांचे काका या ठिकाणी उपस्थित आहेत। पंचांना विनंती सामन्याला सुरुवात करायची। नंदकुमार गणपत पाटील ज्यांना सतीश म्हणतोय नामांकित उद्योजक ओळीगावचे नंदकुमार गणपत पाटील यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे। उमाकांत पाटील आपणास विनंतीशील या ओमकार युवा संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत अंजूर उमाकांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान होतोय। पहिला चेंडू आणि हा उजव्या एसटीच्या परासचा बाहेर पंचांचा वाईट बॉलचा इशारा।
इस वक्त गावदेवी वेले के लिए संग्राम थले और बबलू विशाल हिंदर पाटील समाजसेवक ओळी या व्यासपीठावर मंचावर विराजत मिस सिमसाई इम्प्रा चे प्रोजेक्टचे प्रोप्रायटर मोनिश पाटील आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. सिमसाई इम्प्रा प्रोजेक्टचे प्रोप्रायटर सन्मानित श्री मोनिश पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं विशाल पाटील साहेब यांचे या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. यस खेल की शुरुआत रखना है जारी क्योंकि पीआईपी में इस वक्त संग्राम तले और बबलू ने गावदेवी वेले त्यानंतर अंकुश मंगळ पाटील 40+ गावदी ओळी संघातील नामांकित खेळाडू यांचे आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मोनिश पाटील साहेब आपणास विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते त्या मान्यवरांचं गौरव करायचं सन्मान करायचं स्वागत करायचंय. अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माऊलींचं आगमन झालेलं आहे. या जगांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतोय. संग्राम थले और बबलू ने ऑल द बेस्ट कहा है और रिस्की ग्रुप ने सिक्सर हैट्रिक पे गावदेवी वेले को 1111 रुपए का इनाम रखा है. खेल की शुरुआत दरम्यान या ठिकाणी चांगला झेल सुटतोय. चांगला प्रयत्न केला होता मिड ऑन थोडासा वाईड इशला झेल सुटते. एक धावी पूर्ण होते. रिस्की बॉयज ने गावदेवी वेले को 1111 रुपए का इनाम रखा है सिक्सर हैट्रिक के लिए. आप जो मुकाबला देख रहे हैं वेले बनाम वडू नौगर गावदेवी वेळे संघाच्या फलंदाजांना थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. रिस्की बॉय ज्यांच्याकडनं पारदर्शक पटकावायचं असेल तर. लेकिन पैसों से खेलने का हाल तो आप वेस्ट इंडीज से जाके कोई पूछिए. आईपीएल के हीरो लेकिन अंतरराष्ट्रीय क्रिकेट में उनका कुछ भी नहीं चला सिवाय T20 वर्ल्ड कप के. घनश्याम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय. भारत डावखोरा शरीरा फलंदाज त्याला फुलटा चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. बॅक टू द बॉलर. गोलंदाजाच्या दिशेने खेळलेला फटका. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 2. पहिले षटक हे मार्गस्थ आहे. या पूर्वीचा आपण सामना बघितला हायलाइट क्रिकेट बघितला आपण गावजे वडगर संघाकडून. घनश्याम याला मात्र स्लॉक चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षणापासून दूर आणि चेंडू सीमारेषेकडे जातोय. अडवण्यात यश आलेला आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. बराच वेळ चेंडू हवेत होता मात्र 30 सर्कलच्या आतमधला जो क्षेत्ररक्षक आहे त्याने जवळपास डीप मिडऑफला जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न पाहू शकता. रिप्ले मध्ये ऑन दी हवेत फटका खेळलेला होता मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. अडवण्यात मात्र यश मिळत आहे मात्र वाचू शकत नाही. 3 धावा. धावसंख्या झालेली 5. निलेश आणि भारत अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. घनश्याम राईट आर्म ओव्हर द विकेट. यामध्ये स्लॉक केलेला आहे. वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक. पाहू शकता रिप्ले मध्ये भिरकावून दिलो चेंडूला वाईड अप लॉंग सीमारेषेच्या बाहेर. त्या ठिकाणी प्रेक्षक आहे त्याने 700 रुपयाचा पारितोषिक पटकावण्याचा प्रयत्न केला होता. यस हमारे नीलेश पाटिल जी ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है स्पेशली मंगेश को और दिनेश चोगले को. बहुत ही मशहूर खिलाड़ी हैं दिनेश. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 11. आता मात्र एक चांगली धावसंख्या वाचते. पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र चांगला चेंडू अपील केले जाते कॉड बिहाइंडचा आणि याचबरोबर फलंदाज कॉड बिहाइंड बाद. जोरदार अपील केलं होतं घनश्यामच्या सहकार्य खास करून यष्टीरक्षक घनश्याम आणि सहकार्यांकडून आणि पंचांनी इशारा दिलेला आहे फलंदाजाला खेळपट्टी सोडून जाण्याचा. रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे. यस थोडस उजव्या बाहेर चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. बॅटला
हलकासा स्पर्श करून चेंडू हा यष्टीरक्षक हातात विसावलेला होता. मित्र गावदेवी वेळे हा संघ या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करतोय आणि या संघासाठी भिवंडी भूषण समाज कल्याणचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री सोनिया काशीनाथ पाटील साहेब तसेच विशालजी पाटील यांच्याकडनं आपल्या गावच्या संघाला विशेष शुभेच्छांचा वर्षाव तसेच हे जे आमचं आयोजन नियोजन आहे त्यासाठी त्यांच्याकडनं शुभेच्छा येतात. धन्यवाद. त्यानंतर अक्षय पाटील, हितेश पाटील, सागर भोईर गावदेवी संघासाठी त्यांच्याकडे शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, क्रिकेट असा खेळ आहे, कोणी दूर राहू शकत नाही. तर महिला वर्ग सुद्धा सन्मान्य महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता. भारत मात्र खास करून ओंकार युवा सेवा संस्थेचा एक ऍक्टिव्ह सदस्य आहे आणि आज मात्र ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहतोय. त्यांच्यासाठी ओंकार युवा सेवा संस्थेच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहेत. भारत मात्रे वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आईदेवी वडुनोगर योगेश याला मात्र हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खरं तर फाईन लेग खेळायचं होतं, मग चेंडू स्क्वेअर लेग कडे जातोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाही, फक्त एकच धाव मिळते. धावबाद करण्याची संधी होती, मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. धाव संख्या झाली 12. निलेश पास झालेला आहे. खेळतोय भारत मात्रे आणि भावेश. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे गावदेवी वेळी संघाकडे, कारण यानंतर येणारा राजन आणि त्यानंतर येणारा मंगेश असे दोन फलंदाज, त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. योगेश याला फुलटा इंडो स्वीप केलेला आहे. चेंडूला मिड विकेटला जातोय. चेंडू करता स्क्वेअर लेकडे खेळायचं होतं. मिड विकेटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, समन्वय नाही, वाईड असा थ्रो येतोय. पुन्हा एकदा वाईड थ्रो. 2 धावा पूर्ण होत आहेत. इकडून तिकडे चोहीकडे मैदानात धावपळ बघायला मिळते. ज्याप्रमाणे एखाद्या मोर्चावर पोलीस लाठीचार्ज करतात आणि जी धावपळ असते त्याप्रमाणे धावपळ मैदानात बघायला मिळते. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली 14. 1-14. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात सन्मान आणि आदित्य ठाकरे चषक 2017 या स्पर्धेचा आज हा 7वा दिवस आहे. योगेश राईट नाम ओव्हर द विकेट. याला पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेग कडे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, मात्र क्षेत्ररक्षणात ही चफावत आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 15. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊया. आज आमचा मान्यवर जो कक्ष आहे, या मान्यवर कक्षात खास करून महिला वर्ग पाहू शकता. मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घेताना योगेश यावेळेला मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच दिनेश नाईक यांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. 1-16. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट खारबा विरुद्ध गावदेवी अंजूर. दोन्ही संघ कडे तयार राहायचं आहे. याला पुन्हा एकदा बॅटच्या हवा तसा मिड विकेटला जातोय. पहिली धाव अतिशय वेगानं घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. एक मात्र आहे की योगेशने आतापर्यंत कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाहीये. थोडासा टॉस्टॉप करतोय, गोलंदाजीमध्ये बदल करतोय आणि चेंडूमध्ये बदल करतोय. तोच खरा
गोलंदाज चांगल्या गोलंदाजी ती खूण असते. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे चकतोय फलंदाज, पूर्णपणे चकतोय यष्टीरक्षक. 1 धाव मिळते. पंचांचा बाईचा इशारा. भारताचा बिशन सिंग बेदी याची जर गोलंदाजी आपण बघितली तर एखादं कॉईन जर ठेवलं असतं फलंदाजाच्या त्या ठिकाणी तर कॉईन सुद्धा स्ट्राईक करू शकलं असतं. इतकी अचूकता होती. म्हणूनच पहिला जो वर्ल्ड कप झाला त्या पहिल्या वर्ल्ड कप मध्ये 12 षटके पूर्व आफ्रिकेत गोलंदाजी केली होती आणि तब्बल 8 निर्धाव आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या. यावेळेला मात्र खरं तर फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. निर्धावच्या रूपात चेंडू समाप्ती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल या षटकामध्ये. कारण या षटकामध्ये जे धावा दिलेल्या आहेत फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. तर नाणेफेक जिंकून मित्रमंडळींनी जो निर्णय घेतलेला एक चांगला निर्णय म्हणता येईल. कारण 2 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झालेली आहे 19. पुन्हा एकदा आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊया. त्या ठिकाणी आमचे समालोचक मोहन भोईर सज्ज आहेत. धन्यवाद गवळी सर. मित्र, उत्तम आयोजन, उत्तम नियोजन आणि खरोखरच गावदी विवळी संघ या ठिकाणी उत्तम कामगिरी करते. त्या संघासाठी दोस्ती फायटर ग्रुप यांच्याकडनं शुभेच्छांचा वर्षाव होतो. त्यानंतर रस्की बॉईज वेळे यांच्याकडनं या संघाला आणि आयोजनाला शुभेच्छांचा वर्षाव होतो. धन्यवाद. तसेच राकेश मात्रे खारबावरून विशेष करून वेले संघाला आणि राजन तुम्हासाठी त्यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद राकेश मात्रे. पुढे एकदा मी सर्वांचं मनापासून धन्यवाद. मोहन भोईर. खेल की शुरुआत होती हुई 19 रन 1 विकेट कमाने के बाद गावदेवी वेले. सम्मानीय आदित्य ठाकरे चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है. क्रिकेट एक्स्ट्रॉर्डनरी आप देख रहे हैं और एक्स्ट्रॉर्डनरी गेंदबाजी भी चलती भी यहाँ पर वडू नौगर की आई देवी वडू नौगर. इस मरतबा इन्होंने तो गेंद को बहुत दूर किया. तीसरे मोहल्ले में वाइट. 1 रन से 20 पे पहुंचा है स्कोर. साईस्फोर्ड खारबाव आणि गावदेवी अंजूर दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बड़ा मुकाबला है. इसके बाद का मुकाबला. इस मरतबा बढ़िया गेंद ब्रेक होकर चली गई. विकेट कीपर के पास कोई रन नहीं. स्कोर अभी भी रुका हुआ है 20 पर. गेंदबाजी कर रहे हैं पवन, जबकि पवन बिल्कुल चल नहीं रही है. लेकिन पवन चलते ही या नहीं. फिर से ब्रेक किया. लगातार ऑफ ब्रेक गेंदबाजी हो रही है. आत्महत्या नहीं की अब तक. तीसरे अंपायर को पूछा है. तिसऱ्या पंचांची सुविधा मागितली. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे आणि आमचे तिसरे पंच रुपेश सावंत व्हाइट का इशारा आ चुका है. 1 रन तो वैसे भी स्कोर में बढ़ेगा. 21 पे पहुंचा है. स्कोर देखना है कि बैट्समैन आउट है या नहीं. पंच गोरखनाथ पाटील यांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. तिसरे पंच रुपेश सावंत. पुढे मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सन्मान श्री आदित्य ठाकरे चषक 2017 मित्र आज स्पर्धेचा 7वा दिवस आणि या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी आमच्या भगिनी मंडळींच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सभा कल्पना श्याम भोईर सदस्य ग्रामपंचायत मानकोली, तसेच महिला आघाडी विभागीय युवक संघटक ग्रामीण, तसेच सब अर्चना सुनील मात्रे माजी सरपंच गुंडवली, महिला आघाडी शिवसेना उपतालुका संघटक भिवंडी, त्यानंतर सब सोना हनुमान केनी या सचिव आहेत, त्यांचे मनापासून शाब्दिक सुमनाने आपलं स्वागत असेल. सब तारा प्रकाश केनी या अध्यक्ष आहेत, त्यांचे मनापासून कौतुक असेल. सब सविता शरद केनी एकविरा महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष आहेत, या माऊलींचं मनापासून कौतुक असेल. शाब्दिक सुमनांनी स्वागत असेल. रीना जयवंत पाटील
पंच आपले सावंत. मनापासून स्वागत असेल. बेबीबाई कमलाकर माजी सरपंच तसेच अध्यक्ष शेतकरी महिला मंडळ आपली शाब्दिक सुमनानी स्वागत असेल. नयना मोहन मनेरा उपतालुका संघटक अंजूर याही माऊलींचं या ठिकाणी आगमन झाले. ताईंचं आगमन झाले. आपलेही शाब्दिक सुमनानी स्वागत असेल. सर्व वैशाली मुकेश पाटील महिला संघटक श्रीरामनगर आपलेही मनापासून कौतुक असेल. धन्यवाद मोहीन. 2 मिनिटं थांबवतोय. तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय आले. नॉट आउट नाबाद. धन्यवाद. मोहन भोईर. धन्यवाद सर. मनीषा राजू भोईर उपविभाग संघटक भरोडीनं आपलंही मनापासून स्वागत असेल. या सर्व माऊलींचं ताईंचं या आयोजनाच्या वतीने आयोगांच्या वतीने मी शाब्दिक सुमनानी स्वागत आणि सन्मान करतोय. बहुत बढ़िया लेग ब्रेक, बहुत बढ़िया. मेरे ख्याल से ऑपरेक गेंदबाज है और ये कैरम बॉल किया था उन्होंने. ऑपरेक गेंदबाज है ये. देखिए कैरम बॉल किया था उन्होंने, समझ ही नहीं पाए बैट्समैन. बहुत खूबसूरत गेंद पवन की. इस मर्तबा सीरा दिया था बल्ले का, गेंद को शॉर्ट थर्मेन पे उठाया. रन पूरा होता हुआ 1. गावदेवी वेले के लिए रन नहीं बन रहे, हालांकि कुल स्कोर 22 पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद. सेमीफाइनल में गावदेवी अंजूर को इस गेंदबाज ने सुरई में 6 गेंदों पे 6 रन बनाने नहीं दिए थे. इसका मतलब है कि पवन, हवा चले ना चले पवन चलते हैं. बढ़िया गेंद, काफी टर्न वहां पर ऑफ ब्रेक किया था बाएं हाथ के बैट्समैन के लिए. क्या बहुत दिन के बाद कोई गेंदबाज आया है जिसको हम देख रहे हैं कि हर तरह की गेंदबाजी कर रहा है. बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं. इस मर्तबा गेंद को स्वीप करना चाहते थे, ऊपरी सिरा लगा था, दूसरे के लिए जा रहे हैं और पूरा करते हुए जब तक के थ्रो कलेक्ट करते, तीसरे के लिए दोनों एक सिरे पे. और देखने उनको आउट किया या नहीं, अब जाकर आउट कर दिया. वेले के लिए सिक्सर के हैट्रिक का इनाम रखा था रिस्क की बॉयज ने, लेकिन ना बल्लेबाज रिस्क ले रहे ना कोई सिक्सर लग रहा है. मी सुरुवातीला सांगितलं होते की रिस्क घेण्याची आवश्यकता आहे, पण कुठल्या प्रकारची रिस्क घेतलीच गेली नाहीये. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या मात्र फक्त 25. 40 पेक्षा जास्त जर धावा झाल्या नाहीत तर मात्र क्षेत्ररक्षण करताना गावदेवी वेळी संघावर जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकतो. कारण आईदेवी वडुनोकर संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. खास करून योगेश आणि प्रशांत, त्याचबरोबर संघाचा कर्णधार दिनेश, त्याचबरोबर रुपेश, योगेश आणि रुपेश ही बंधूंची जोडी आहे. जबरदस्त फॉर्म मध्ये. बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं. अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे जनक यांचा पॅनल आपण बघितला सीमारेषेच्या बाहेर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. यानंतर पंचांनी वेळोवेळी वॉर्निंग द्यायचे. पहिली आपण वॉर्निंग द्यायचे आणि त्याचं जर पालन काटेकोरपणे केलं नाही तर दुसऱ्या बॉलला त्या क्षणी आपण पेनल्टी घोषित करायची आहे. बॉल केल्यानंतर बॉल डेट झाला असा ग्रामीणचा नियम. बरोबर बरोबर. ग्रामीणला तोच नियम आहे. ग्रामीणला तो नियम आहे ना.
जाताना सांगायचं ना परत बोलवलं त्याला बरोबर आहे. इथे जे करायचं होतं ना एसटी रक्षकाकडे बॉल झाला की धाव आपल्याकडे डेट होतो बॉल ना. माईक माझा बंदच आहे ऑन करायला किती माईक माझा चालू आहे उनका ऑन आहे मेरा राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए पवन बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं. ये देखिए निकल के मारा गेंद को, लॉन्ग ऑफ पे गेंद पहुंची है, 1 रन बनाए, डीप मिड ऑफ पे आगे उठाया, वाइड थ्रो, 2 रन पूरे किए बैट्समैन ने. तीसरे के लिए जा रहे हैं, आप जाकर तो आउट हो गए. आयोजन उत्तम नियोजन आणि विशेष करून टेलिकास्ट एक क्लीन आणि क्लिअर असं टेलिकास्ट आपण पाहतोय. या सर्वांसाठी शुभेच्छांचा वर्षा होतोय. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघातील नामांकित खेळाडू बारक्याजी पाटील आणि कालीराम पाटील या दोन्हीच्या वतीने आयोजनाला नियोजन विशेष करून त्यांचा संघ या ठिकाणी उत्तम कामगिरी करतोय. नवकरचा संघ या ठिकाणी उत्तम कामगिरी होते. संघाला त्यांच्याकडे शुभेच्छा. धन्यवाद कालीराम पाटील, आपलं मनापासून कौतुक असेल. क्षेत्ररक्षण लावून याचा वेळेच्या संदर्भात दोन्ही संघाने आम्हाला सहकार्य करायचं, पंचांनी वेळोवेळी वहन करायचंय. मित्र, पुढील सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करतोय. इसके बाद 1 ओवर बाकी है, 3 ओवर की समाप्ति हुई है, 27 रन हुए 2 विकेटों के नुकसान पर. एक बात ध्यान रखिए कि समय में सिर्फ 3 मिनट बचे हैं नवगर के इस ओवर को डालने के लिए. सिर्फ 3 मिनट बचे अथवा आपको पेनल्टी हो जाएंगी. चेसिंग कंपल्सरी है. दरम्यान या ठिकाणी आगमन होते आमचे सन्माननीय रमाकांत गोळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. यांचं क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे. सन्माननीय रमाकांत गोळवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शिव व्यापारी सेना के प्रणीत रमाकांत गुलवी जी हमारे बीच में आ चुके हैं. जिला संगठक थाना जिला के अध्यक्ष है भिवंडी शहर. आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम. खेल की शुरुआत होती हुई आखिरी ओवर में गेंदबाज उज्जवल, लेकिन लाइट यहाँ पे वाकई में बहुत ही उज्जवल है, लेकिन उज्जवल गेंदबाजी करते ही या नहीं. राइट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा बल्ले में लपेटा गेंद को, लेकिन हवा में स्ट्रोक जरूर है. बहुत बढ़िया कोशिश उज्जवल की 30 गज के दायरे पे जाके पकड़ने की. 2 रन बनाए. ये देखिए तीसरे बैट्समैन को रन आउट होने का शौक, और वाह, अच्छा क्रिकेट चल रहा है. ऐसा लग रहा है कि ये जो खिलाड़ी है ना नवगर के, ये अपने हाथों में तेल लगा के आए हैं. इस तरह गेंदें उनके हाथों में नहीं मिल रही. रिस्की फायटर्स ग्रुपकडून आता पारितोषिकाची रक्कम जी वाढवण्यात आली षटकारासाठी 3,333 रुपये. एक गोष्ट होईल की जर षटकांची हॅट्रिक केली तर गावदेवी वेळी संघाचं बँक बॅलन्स वाढेल, आणि दुसरी महत्वाची सर्वात महत्वाची गोष्ट जी होईल, एक चांगली धावसंख्या उभी राहील. लग तो ऐसा नहीं रहा है जिस तरह से बल्लेबाज खेल रहे हैं. हालांकि एक अच्छी टीम है. वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ थोडं अलर्ट व्हायचं. आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं, पंच आपणही वॉर्न करायचं आहे. वेळेसंदर्भात या ठिकाणी वॉर्न करण्यात आलेलं आहे. वेळेसंदर्भात या ठिकाणी वॉर्निंग देण्यात आलेली आहे. सेकंड ऑफिशियल वार्निंग दी जा रही है, और तीसरी ऑफिशियल वार्निंग पे पेनल्टी हो जाएंगी. यानंतर कुठल्या प्रकारे मिडल कॉन्फरन्स होणार नाही, लक्षात घ्यायचं आहे. आई देवी वडूनगर, नो मिडल कॉन्फरन्स या षटकामध्ये. हे अंतिम षटक आहे. बहुत ज्यादा सोच विचार चलता हुआ चला रे बाबा. इचारान जिंदगी खपली, अवर भूमिल नल्ले तवर सुकट खपली. कितनी गेंदें बची इस ओवर में? 5 गेंदें बची और स्कोर है 30 रन. अगले मुकाबले का टॉस होने जा रहा है.
देखने अंपायर क्या इशारा कर रहे हैं? अरे यार तुम अंपायर पण डिसिजन घेऊन टाका ना. तिथे अंपायर आहेत ना, अंपायर देखने अंपायर का अपना निर्णय जो भी रहेगा वो अंतिम रहेगा. निर्णय सांगून द्या कमिटीचा. तुम्ही जा ना डायरेक्ट. ओके हॅलो हॅलो हो हो चालेल. हॅलो नाही की तो स्विच ऑफ हॅलो. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असेल. मित्र, या मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं, शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेना सन्मान श्री रमाकांत दत्तात्रय गुलवी साहेब, जिल्हा संघटक ठाणे जिल्हा अध्यक्ष भिवंडी शहर, या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. ओमकार युवा संस्था आणि संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष दिनाजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम या मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेना सन्मान श्री रमाकांत गुलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा संघटक ठाणे जिल्हा अध्यक्ष भिवंडी शहर, शिव व्यापारी सेना सन्मान श्री रमाकांत गुलवी साहेब यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान. रमाकांत गोलवी साहेब यांचं स्वागतासह महेंद्रजी पाटील जे कार्याध्यक्ष आणि त्याचबरोबर दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेले आहे. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मान श्री बेलेगावचे सुपुत्र नामांकित उद्योजक मेहुलजी पाटील साहेब, मुकेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती आहे. महेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मानित अतिथींचे मान्यवरांचं पाहुणे. खेल की शुरुआत होती हुई उज्जवल गेंदबाजी कर रहे, सामना करेंगे अब बैट्समैन राजन. स्कोर है 30 रन. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची. या ठिकाणी थोडंसं स्वागत आणि सन्मान घेतो आपण मौलींचं, आणि स्वागत आणि सन्मानासाठी मी आमंत्रित करतोय माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे सव हेमा महेंद्र पाटील या ताईंना मौलींना विनंती केलं आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या पाहुण्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. 31 रन हो चुके वाइट के मान्यवर साथ. कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालं होतं, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत मानकोली आणि महिला आघाडी विभागीय संघटक ग्रामीण सब कल्पना श्याम भोईर या ताईंचा पण विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. पंचांनी सामन्याला सुरुवाती करायची आहे. इस बीच ये गेंद ड्राइव जरूर किया लेकिन बल्ले की जड़ से गेंद टकराई. 1 रन बना. गेंद घूम रही है लेकिन अच्छा गैदर किया वहां पे विकेट कीपर ने. 1 रन से 32 पे पहुंचा स्कोर. पुन्हा एकदा आपणास विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते सब अर्चना सुनील मात्रे माजी सरपंच गुंदवली महिला आघाडी शिवसेना उपतालुका संघटक भिवंडी या ताईंचे आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. स्वागत होत आहे अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. उज्जवल राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे बाएं हाथ के बैट्समैन. त्यानंतर सभा सोना हनुमान केनी सचिव या ताईंचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती केला. सभा सुरेखा जयकुमार भोईर या माऊलीने विनंती केला आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. 33 पे पहुंचा है स्कोर. कितनी गेंदें बची है आखिरी ओवर में? 3 गेंदें बची है और स्कोर तो अच्छा नहीं कहेंगे हम वेले का. त्यानंतर सब तारा प्रकाश केनी याही माऊलींचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा. अध्यक्ष सब तारा प्रकाश केनी राइट आर्म ओवर द विकेट. सुरेखा ताईंना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय.
बल्ले की जड़ से टकराई, 1 रन, 34 पे पहुंचा स्कोर। त्यानंतर सविता केनी एकविरा महिला मंडळाचे अध्यक्ष, सविता शरद केनी महिला मंडळाचे अध्यक्ष, याही ताईंचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. सुरेखा भोईर या माऊलीने विनंती असेल आपण आपल्या शुभ असतील त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शिवसेना महिला आघाडी सचिव कशिळीगण सव सुरेखा भोईर यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होते अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. लगातार गेंदे बल्ले की जड़ से टकरा रही है, स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन। डॉक्टर गवली सर, आपको अगला टॉस लेना है। ये देखिए पीआईपी पिक्चर इन पिक्चर, 1 गेंद बची है और वेले स्कोर को हम देखें तो अच्छा नजर नहीं आ रहा है। काफी निराशा रिस्की बॉयज को रही, जिस तरह की बल्लेबाजी में रिस्क नहीं लिया, रिस्की बॉयज थोड़ी से निराश होते हुए आखिरी गेंद वो भी छोड़ दी और इस तरह 36 का लक्ष्य रखा है नौगर के सामने. आइए अगले टॉस की तरफ हम आपको लिए चलते हैं. पहले मोहन भीड़ के पास, उसके बाद डॉक्टर गवली सर के पास. धन्यवाद सिद्दीक जी. तर नाही टॉस घेऊ. धन्यवाद सिद्दीक सर. मित्र, या स्पर्धेला साधिज्य भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर व्यक्तींचं आगमन झालं होतं, त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. सभा नंदिनी शिवाजी भोईर, माजी सरपंच ग्रामपंचायत बळ व उपतालुका संघटक महिला आघाडी या ताईंचं माजी सरपंच ना सभा नंदिनी शिवाजी भोईर, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वळगाव, तसेच महिला आघाडी उपतालुका संघटक भिवंडी या माऊलींचं ताईंचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती केला. सभा हेमा महेंद्र पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे. एक मान्यवरांचं स्वागत, एका मान्यवरांच्या शुभ हस्ते होते. विद्यमान सरपंच वळगाव आणि या ताईंचं स्वागत माजी सरपंच हेमाताई पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर सव रेखा विजय भांबरे, माजी सरपंच ग्रामपंचायत बळ, याही माऊलींचं ताईंचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हेमा पाटील आपणास विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते याही माऊलींचं विशेष स्वागत आणि त्यानंतर धन्यवाद. त्यानंतर सुरेखा जयकुमार भोईर, विभागीय सचिव, याही माऊलींचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हेमाताई पाटील आपणास विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते या माऊलींचं स्वागत आणि सन्मान करायचं. धन्यवाद. त्यानंतर हर्षला कपिल भोईर, खजिनदार शेतकरी महिला मंडळ, याही माऊलींचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हेमाताई आपणास विनंतीशील या सर्व मान्यवरांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हर्षला कपिल भोईर, खजिनदार शेतकरी महिला संघटक मंडळ. त्यानंतर रीना जयवंत पाटील, याही ताईंचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर माजी सरपंच सन्मानश्री बेबीताई कमलाकर, तसेच अध्यक्ष शेतकरी महिला मंडळ. बेबीताई कमलाकर पाटील या माऊलींचं ताईंचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा. माजी सरपंच ग्रामपंचायत बळ, अध्यक्ष शेतकरी महिला मंडळ. त्यानंतर उपतालुका महिला संघटक अंजुरगण, सब नैना मोहन मनेरा, याही ताईंचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. उपतालुका संघटक अंजुरगण. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. त्यानंतर महिला संघटक श्रीरामनगर, सभा
वैशाली मुकेश पाटील याही माऊलींचं ताईंचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हेमाताई आपण असं विनंतीशील आपण आपल्या शुभ असते या मान्यवरांचं गौरव करायचा आहे, सन्मान करायचं, स्वागत करायचं. सभा वैशाली मुकेश पाटील महिला संघटक श्रीरामनगर. त्यानंतर उपविभाग संघटक बरोडी मनीषा राजू भोईर याही माऊलींचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं. हॅलो. त्यानंतर चुकून जर कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिलं तर चुकबुल माफ असावी. मित्र, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपतालुका संघटक महिला आघाडी आणि विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वाल सभा नंदिनी शिवाजी भोईर या ताईनं विनंती आपण आपल्या शुभ असते नाणेपिसरी टॉस बॉक्स जवळ जायचं आहे. त्यांच्या समेत मी आमंत्रित करतोय. सभा हेमा महेंद्र पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत दापोळे या दोन्ही. त्यानंतर सभा कल्पना श्याम भोईर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत मानकोली. सभा अर्चना सोनील मात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत गुंदवडी याही माऊलींनी त्यांनी विनंतीशील. त्यानंतर नैना मोहन मनेरा उपतालुका संघटक अंजूर याही माऊलींनी विनंतीशील आपण टॉस साठी खाली यायचं आहे. ज्या ज्या मान्यवरांची मी नावं घेतो त्या मान्यवरांना विनंतीशील आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा एक बुलंदास आवाज व्हॉइस ऑफ ठाणे डॉक्टर गौरी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद मोहन भोईर. टॉस बॉक्स मध्ये आमच्या मान्यवर महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. मनापासून हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत जितू गावदेव अंजय संघाचे कर्णधार आणि प्रणय साई स्पोर्ट खारबाव संघाचे कर्णधार. दोघांमध्ये दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना होणार आहे. नाणेफेक करण्यासाठी आमच्या मान्यवर या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्याला विनंती करणार आहे की आपण आपले शुभ हस्ते नाणेफेक करायचे, पण तत्पूर्वी कॉईन जे आहे या स्पर्धेसाठी कॉईन जे वापरलं जात आहे या कॉईनची एक बाजू आहे शिवसेना आणि दुसरी बाजू युवासेना. कारण ही जी स्पर्धा आहे शिवसेना आणि युवासेना ग्रामीण यांच्या विद्यमाने याचं आयोजन केलेलं आहे आणि सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 असं या स्पर्धेचं. कारण सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या सन्मानार्थ गौरवार्थ या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि कॉईन मी सुपूर्द करते आमच्या मान्यवरांच्या. नंदिनताई आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. प्रणय या ठिकाणी कॉलिंग करणार आहे. प्रणय कॉलिंग करतोय शिवसेना. मात्र नाणेफेक जिंकलेली आहे गावदेवी अंजूर संघाने. धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी या ठिकाणी विद्यमान सरपंच या ठिकाणी उपस्थित बॉक्स मध्ये आमच्या सौ नंदिनी शिवाजी भोईर यांना विनंती करणार आहे आपण या ठिकाणी आलेल्या आणि त्या स्पर्धेविषयी आपलं मनोगत मी व्यक्त करण्याची विनंती करतोय. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व खेळाडूंचे मी ते हार्दिक स्वागत करीत आहे. आपण आम्हाला इथे बोलावलं, मान सन्मान दिला त्याबद्दल देखील मी आभारी आहे. दोन्ही गटांना आमच्या महिला आघाडी शिवसेना यातर्फे हार्दिक शुभेच्छा आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नंदिनीताई. महिला आघाडी आपण या ठिकाणी टॉस साठी उपस्थित राहिलात. मान्यवर कक्षामध्ये आपण बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करते. पुन्हा आपणास मी विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. अर्चनाताई आपणास 2 मिनिटं. अर्चनाताई आपण थांबायचंय. हे जे आयोजन नियोजन आपण पाहता दिना पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक खरोखर सुरेख असं आयोजन आहे. या आयोजनासंदर्भात आपल्याला काय वाटतं? 2 शब्दामध्ये आपले आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. उपस्थित सर्व खेळाडू, सर्व मान्यवर,
व सर्व प्रेक्षक, खरोखरच या खेळाचे आयोजन खूपच चांगले असे इथे बघायला मिळत आहे. जे आपल्या गावाकडे खेळत होतात, या खेळाडूतूनच एक चांगला खेळाडू निर्माण होऊन शहरापर्यंत, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत पोहोचत असतो. तसेच मी सर्व खेळाडूंना सांगू इच्छिते की खेळ म्हटला की हरणे जिंकणे आलेच. जिंकण्यामुळे विश्वास संपादन होतो, तर हरल्यामुळे पुन्हा जिंकण्याची ओढ निर्माण होते. शेवटी यश हे प्रयत्नाने चिकटलेले असते. प्रयत्न करा, कारण प्रयत्न अंती परमेश्वर. सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अर्चनाताई. खरोखरच या स्पर्धेच्या संदर्भात आपण एका चांगल्या शब्दामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. मी आयोजकांच्या वतीनं पुनश्च एकदा आपलं मनापासून कौतुक करतोय. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ओ टू गवली सर. धन्यवाद. पंचांनी 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. नाणेफेकीचा एक कौल येणार आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. जिथून नाणेफेक जिंकलेली काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा. काय रणनीती असणे क्षेत्ररक्षण करताना? कारण समोरचा संघ सुद्धा एक कंप्लीट टीम आहे. एक संघ खेळताना दिसत आहेत. आज खारबाव संघ, दोन्ही संघ अतिशय चांगली कामगिरी करतायत. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडनं अपेक्षा असतील? खारबाव संघ पण खूप चांगला आहे आणि फिल्डिंग आम्ही याच्यासाठी घेतली की आम्ही प्रॅक्टिस नाही केली संध्याकाळी. ज्याचं म्हणजे फिल्डिंग 4 ओव्हरमध्ये तेवढी आमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि समोरच्या संघावर आम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करू. आमच्याजवळ विश्वास मात्रे, कुणाल, अजित ढगे यासारखे चांगले गोलंदाज आहेत आणि ते प्रेशरमध्ये जास्त आम्ही चांगली बॉलिंग टाकू त्यांच्यावर. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रणय, नाणेफेक हरलेल्या सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. पहिला सामना अतिशय दिमागात जिंकला होता, डॅशिंग अंदाजामध्ये जिंकला होता. या सामन्यामध्ये काय रणनीती असणार आहे? किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? कारण गावदेवी अंजूर कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे. तो देखील एक चांगला संघ आहे आणि आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यावर दबाव टाकू. एक संघर्ष बघायला मिळेल प्रेक्षकांना. हा, नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसऱ्या फेरीतला जो पहिला सामना होणार आहे त्या सामन्याची नाणेफेक जिंकून जेतू गावदेवी अंजूर संघाचा कर्णधार त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी साई स्पोर्ट खारबाव संघाला आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. आव्हान येथे 36 धावांचा एक माफक आव्हान आहे. मात्र क्रिकेट एक अनिश्चितीचा गेला आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गदर्शक गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू सफल क्रॉस होऊन खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर चौकार. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे. मित्र या ठिकाणी आगमन झालेले माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर सन्मान श्री सुभाष कोळी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांच्या समेत मधु तरे साहेब. या स्पर्धेसाठी अपार कष्ट, अपार मेहनत ज्यांच्या माध्यमात आपण पाहतो असे व्यक्तिमत्व व्यासपीठावर मंचावर या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सुभाष कोळी साहेब. काल स्टेजवर बसल्या बसल्या एक उत्तम झेल ज्यांनी कलेक्ट केला होता. खरोखरच अतिशय अप्रतिम असा झेल कलेक्ट केला होता. तसेच त्यांच्या समोर कमिटी मेंबर्स धनाजी थले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. तशाचा सन्मान श्री सदानंद गरज साहेब. आणि सदानंद साहेब यांचं नाव घेतलं का खरोखरच एक वेगळा आनंद वाटतोय, कारण त्यांच्या नावातच एक आनंद आहे. असे सदानंदजी घरत माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर यांच्या ठिकाणी आगमन आहे. आपलं मनापासून स्वागत असेल. धावसंख्या वाढून झाले ते 11. मित्र मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेल्या सन्मान श्री खारबागावचे नामांकित उद्योजक समाजसेवक सन्मान श्री किरण केशव पाटील साहेब. तसेच भानुदास पाटील साहेब खारबागावचे नामांकित उद्योजक समाजसेवक. तसेच अंजूरगावचे सुपुत्र बालाराम मनेर साहेब या व्यासपीठावर मंचावर विराजमान आहेत. आपले मनापासून स्वागत असेल. गावदेवी वेळे संघाने हा सामना जर जिंकला तर रिस्की बॉईज ग्रुप जो आहे त्यांच्याकडनं एकविरा टूर त्याला देण्यात येईल. अल्पेश पाटील आणि कंपनी
रिस्की बॉईज यांच्याकडनं एक विराटूर. भिरूबाई यावेळी मिस्टान फाटका चेंडू हवेत आहे. चेंडूवाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल पकडला जातोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय अहिदेवी वडूनवगर संघाचा. तानाजी थाळे. तानाजी थाळे आपलंही मनापासून स्वागत असेल. मित्रो, खरोखर अतिशय उत्तम आयोजन, उत्तम नियोजन आणि खास करून ऐदी वडूनगर हा संघ या ठिकाणी कामगिरी करतोय. त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होतोय. छत्रपती शिवाजी वडूनगर संघाचे नामांकित खेळाडू, एका तालुक्यातील नामांकित खेळाडू आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व भिरूभाई पाटील यांच्याकडनं नवघरून या शुभेच्छाला धन्यवाद. भिरूभाई, आपलं मनापासून कौतुक असेल. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये अप्रतिम झेल आणि पहिला फलंदाजा फेल झालेला आहे अहिदेवी वडूनवगर संघाचा. नवीन फलंदाज घनश्याम येतोय खेळपट्टीवर खेळण्यासाठी. 1 डाऊन वर धावसंख्या स्थिर आहे 13. अशुभ या आकड्यावर अशुभ घडतंय ते नंतर निश्चितच अहिदेवी वडूनवगर या संघासाठी पहिला फलंदाज बाद होतोय 13 या धावसंख्येवर. हे आपण पाहू शकता आमचे सन्मान्य व्यासपीठ अनेक मान्यवर महिला मंडळी आपण व्यासपीठावर पाहू शकता. मान्यवर कक्षामध्ये आपण जाऊया पुन्हा एकदा. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतं. 1 धाव पूर्ण, फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजाला. या सिंगल धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होत आहे ती 14. 36 धावांचं एक माफक लक्ष्य आहे. पहिल्या षटकामध्ये एक चांगलं दमदार सुरुवात, 13 धावा. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. दोन क्षेत्ररक्षक व्ही शेप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतात. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 15. आपण मुख्य पंच पाहू शकता. गोरखनाथ पाटील सर, स्क्वेअरलेगचे पंच दिनेश नाईक सर. अतिशय उत्कृष्ट पंचगिरी सर्व पंचांनी केलेली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. यावेळी मात्र इरादा बदलला होता फलंदाजाने. 2 चिकी धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 17. एक चांगली रणनीती बघायला मिळते, कारण आपण बघितलं की शॉर्ट कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. जोपर्यंत गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचतोय तोपर्यंत अतिशय वेगात 2 धावा पूर्ण करतोय. यावेळी मात्र हुक केलेला आहे चेंडूला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बरोबर बॅटच्या मधोमध घेता आला नव्हता चेंडू फलंदाजाला. परिणाम स्वरूप निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. आव्हान आहे ते 36 धावांचं. आपण जो सामना बघतोय गावदेवी वेरे विरुद्ध अहिदेवी वडूनवगर या 2 संघादरम्यान. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. बॉडी लँग्वेजला ओळखून गोलंदाजी केली जाते गोलंदाज राजन मार्फत. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाकडून. अंधाधुंद बल्ला चलाया था.
डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग ज्याला म्हटलं जातं. डोळे बंद करून तुम्ही चांगलं स्वप्न पाहू शकता, क्रिकेट मधला चांगला फटका तुम्ही खेळू शकत नाही. निश्चितच राजन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र डीप मधून शत्रू चेंडू झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षण डीप मिडॉनला येऊन चेंडू कलेक्ट केला होता. चांगले क्षेत्ररक्षक आणि चांगली चेंडू फेका. फक्त एका धाव समाधान मानावं लागतं फलंदाजांना. स्वप्नाची आठवण झाल्यानंतर एक आठवण झाली. सचिन तेंडुलकर जगविख्यात फलंदाज मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं होतं की स्वप्न पहा परंतु स्वप्नांचा पाठलाग करा. पण निश्चितच सचिन सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः स्वप्न पाहिल्याने स्वप्नांचा पाठलागही केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्व विक्रम त्यांच्या नावावर आहेत. यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला पुल केलेला आहे. मिड विकेट डिझन मध्ये एक धाव पुढे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना मात्र पाहूया काय घडलंय तिथे. धावपटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. पुनश्च मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्र, या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर व्यक्तींचं आगमन झालं होतं. सन्मान श्री किरण केशव पाटील साहेब, समाजसेवक तथा नामांकित उद्योजक खारबाव. या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंतीशील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत अंजूर आणि ओंकार युवा संस्था या संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष उमाकांत पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते गौरव करायचा आहे, सन्मान करायचं, स्वागत करायचं आहे. आमच्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. किरणजी पाटील साहेब यांचा ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर खारबावचे सुपुत्र समाजसेवक उद्योजक सन्मान श्री भानुदास पाटील साहेब, त्यांचे आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रमाकांतजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचे विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ओंकार युवा संस्था या संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष उमाकांत, तसेच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत अंजूर. या मान्यवर कक्षामध्ये अंजूर गावचे सुपुत्र सन्मान श्री बलराम मनेरा उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. कार्याध्यक्ष आदरणीय श्री महेंद्रजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 2 षटकांसंबंधित 2 षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कुठल्या संघात येते हार आणि कुठल्या संघात येते जय जयकार. मॅच की अगली कहाणी सुनते मॅजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सारखी जुबानी. धन्यवाद सुभाष धुमाळ. पहिला चेंडू आणि जवळपास फ्लॅशिंग स्क्वॅड राव खेळलेला आहे. चेंडू डिपिश पॉइंट सीमारेषेकडे शतक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. चेंडू डीपी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चौकारने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 23. आई देवी वडोदरा संघ हळूहळू विजयाकडे वाटचाल करतोय. हरिभक्त पारायण रमेशजी भोया यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनापासून स्वागत असेल. मित्र, खरं अतिशय उत्तम आयोजन, उत्तम नियोजन. गावदी ओवळी 40+ या संघातील नामांकित खेळाडू आमचे परम मित्र माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओवळी प्रेमनाथ पाटील यांच्याकडे या शुभेच्छांचा वर्षाव येतो. धन्यवाद. विशेष करून याला मात्र अतिशय फटका गेला. चेंडू हवेत आहे. यावेळेला मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. वाईड ऑफ लॉंगॉकला एक चांगला झेल. लॉंग ऑफला चांगला झेल घेतला होता. त्यामुळे झेल घेतल्यानंतर थोडस उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आणि मिडल कॉन्फरन्स बघायला मिळते. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण पाहतोय, जेव्हा आपण अगदी पराभवाच्या खाईत असतो, जेव्हा अनपेक्षितपणे एक चांगलं यश प्राप्त होतं, तेव्हा अशा प्रकारची मिडल कॉन्फरन्स बघायला मिळते.
ओळीवरनं जनार्दन पाटील आणि त्याच्या परिवाराकडून पंढरबाई भिवंडी जयेश पाटीलचे पिताश्री आहेत त्याच्या संपूर्ण परिवाराकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा. टेलिव्हिजन सेटवरनं त्याचा संपूर्ण परिवार ही स्पर्धा पाहतोय. वेलकम वेलकम वेलकम. वर वधू सूचक मंडळ आणि त्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष द्वारकानाथजी पाटील यांचे आगमन झाले. वधूवर सूचक म्हणजे स्वतः ते होणार आहेत ओळी गावचे. वधूवर मेळावा यशस्वी प्रमाणे आयोजन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. गेले 200 वर्ष होतं त्यांचे मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. याला पंच केलेला आहे. कव्हरच्या मधून गॅप मधून जेवढी सीमा रेषेकडे जातोय आणि सीमा पार होते 4 धावांसाठी चौकार. आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक. फोर रन आपण बघितलं की ऍक्शन रिप्ले मध्ये पंच केलं होतं. थोडस मागे राहून गॅप मधून कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. 27 धावा झाल्यात. विजयाकडे वाटचाल करतोय आई देवी वडनोगर संघ. पाहू शकतो आज हे साईजफुल खारबावचे जे खेळाडू आहेत ते सज्ज झालेले आहेत पुढच्या सामन्यासाठी. प्रवीण रिव्हर्स शॉट खेळलेला आहे आणि चेंडू जातोय डीपिश पॉइंट सीमारेषेकडे. क्षेत्र चेंडूचा बाटला करतो. लोकांची शर्यत लागलेली आहे मात्र सरते शेवटी चेंडूने शर्यत जिंकली आणि सीमापार गेला चौकार. पाहू शकता रिप्ले मध्ये आपण रिव्हर्स शॉट खेळला होता आणि चेंडू डीप पॉइंट सीमारेषेकडे क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांची अगदी शर्यत लागलेली आहे मात्र चेंडू सरते शेवटी शर्यत जिंकतो आणि सर्व पहिल्यांदाच सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 31. 3 बाद 31. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि विजयासाठी फक्त आणि फक्त विजयश्री 5 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी वेळे संघाचे समर्थक जे थोडेसे नाराज झालेले आहेत आणि हे वडूनोगर संघाचे समर्थक त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतोय. यावेळी मात्र शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न उजव्या बाहेरचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण झालेली आहे. पंचांचा लेग बायचा इशारा. आता फक्त एका चौकाराची आवश्यकता आहे. 32 धावा झालेल्या आहेत. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 आणि या स्पर्धेमधला 2 संघामध्ये सामना गावदेवी वेळे विरुद्ध आई देवी वडूनोगर. विजयाकडे वाटचाल करतोय आई देवी वडूनोगर. आज कित्येक मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. त्याला फक्त हलक्या हाताने खेळलेले लोअर बॉटम हँडल पुश. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रणनीती. जेव्हा शॉर्ट मिड विकेट किंवा मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नसतो तेव्हा फक्त हलक्या हाताने खेळले जाते आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या झाली 34. मी आपला घेऊन जातोय मान्यवर कक्षामध्ये मोहन भोईर यांच्याकडे. धन्यवाद गवळी सर. विनंतीशाला धनाजी तळे आपण मान्यवर कक्षामध्ये याचा आहे. सदानजी घरसाहेब यांचे खंदे समर्थक धनाजी थले. आपण जर कुठं प्रेक्षक मध्ये असाल तर आपण विनंतीशाला आपण मान्यवर कक्षामध्ये याचं आहे. आपण पाहू शकता हे मान्यवर कक्ष. आज मान्यवर कक्षा मध्ये आमचे कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना आज आमच्या शिवसेनेच्या महिला संघटक जास्त मोठ्या संख्येने आहेत. विद्यमान सरपंच उपसरपंच विद्यमान सदस्य अतिशय चांगलं ओपिनियन सुद्धा या ठिकाणी दिलं होतं. आमच्या नंदिनी ताईंनी तशा अर्चना ताईंनी अतिशय उत्कृष्ट ओपिनियन त्यांनी दिलं होतं या स्पर्धेविषयीचं. त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा दिनाजी पाटील महेंद्रजी पाटील तसे आमचे उमाकांतजी पाटील व ओंकार युवा सेवा संस्था यांच्या वतीने ते सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय.
अंब्रेला फील्ड या लाल केताने खेळलेला आहे. धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय. आणि याचबरोबर फक्त एका धावेची आवश्यकता. धावबादची संधी होती. डायरेक्ट हिट झाला असता, धावबाद झाला असता. आता जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे, कारण चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेची नियमावली. याला फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय तो मिडलला. आणि ह्याच बरोबर आई देवी वडूनगर संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन आई देवी वडूनगर, अभिनंदन. दिनेश चौगुले आणि हार्ड लक गावदेव वेरे, हार्ड लक रिस्की बॉईज. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे सर? मॅन ऑफ द मॅच सर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू घनश्याम, आई देवी वडूनगर संघाचा ऑलराऊंडर घनश्याम. आपण स्टेजवर याचा आहे. मित्र, अतिशय कुशल मुवमेंटचा सामना म्हणता येणार नाही. या सामन्यामध्ये विजय संपादित केला होता. सामन्यातला हिरो ठरला होता घनश्याम. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार पटकावतो घनश्याम. आपण स्टेजवर यायचं आहे. आणि मित्र, मान्यवर कक्षामध्ये विनंतीशील आमच्या मान्यवरांना विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वड सभा नंदिनीताई शिवाजी भोईर या माऊलीने विनंतीशील जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण त्या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. चालू सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार जो पटकावतोय खेळाडूचं नाव आहे घनश्याम. आयदेवी नवघर हा संघ विजय संपादित करतोय आणि विजयाचा शिल्पकार घनश्याम याला बक्षीस देताना आमच्या माऊली विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वड सभा नंदिनी भोईर, त्यानंतर नैना मोहन भोईर मनेरा या माऊलीने विनंतीशील जे आकर्षक गिफ्ट आहे ते आपण प्रदान करायचे. आणि मित्र, ही जी गिफ्ट आहे ती आम्हाला बहाल झाली होती. विजय नथू पाटील वैष्णवी कोटिंग पावडरचे प्रोप्रायटर यांच्याकडनं आणि पोलीस पाटील ते आमच्या गावचे विजयजी पाटील यांच्याकडनं एक गिफ्ट सॅम्पल आम्हाला मिळालं होतं. त्यानंतर दुसरे जे गिफ्ट सॅम्पल आहे ते मी वितरण करण्याची विनंती करतोय. गोंदलीवाचे माजी सरपंच सभ अर्चना सुनील पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत गोंदवडी, त्या ताईंना विनंतीशील जे मॉन्जिनिस केक आहे ते आपण द्यायचं आहे. त्या खेळूला त्याचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर गिफ्ट सॅम्पल आहे ते वितरण करण्याची विनंती अशाला माजी सरपंच ग्रामपंचायत बल सब रेखा विजय भांबरे. आणि मित्र, तुमच्या माहितीसाठी ज्या रेखा भांबरे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा चिरंजीव निश्चित खेळू माता वळ या संघामध्ये उत्तम कामगिरी करतोय ज्याचं नाव आहे आतिश भांबरे. सब रेखा विजय भांबरे या माऊलींच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जातं. घनश्याम, पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण विजय संपादित केलेला आहे. हा विजय कोणासाठी असेल? आयदेवी क्रीडा मंडळासाठी. आईदेवी क्रीडा मंडळासाठी. आईदेवी वडूनगर संघातला सर्वात महत्वाचा गडी आपण दिनूला पाहतो. दिनूच्या नेतृत्वाखाली आपण उत्तम कामगिरी करतोय. या सामन्यामध्ये उत्तम कामगिरी झाली. पहिलं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस तुला मिळतंय, काय फिलिंग होतं? खूप चांगली वाटतं. हे बक्षीस कोणासाठी असेल? सगळ्यांसाठी, आयदेवी क्रीडा मंडळासाठी. ऑल दी बेस्ट. धन्यवाद. नेक्स्ट मॅचसाठी ओल टू 2 मिनिटं सर. स्वागत आणि सन्मान घेतोय मान्यवरांचं. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मित्र या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय मान्यवरांचं पाहुण्यांचं. सर्व माऊलीने विनंती आपण बसून घ्यायचंय. 2 मिनिटं फक्त बसायचंय.